तुम्हाला वाटतं का की गणपती बाप्पाला कोणत्याही साध्या हत्तीचं मस्तक लावलं होतं? मग तुम्ही चुकताय. त्या गजमुखामागे दडलेली कथा ऐकून तुमचे डोळे नक्कीच भरून येतील. जेव्हा माता पार्वतीच्या क्रोधाने ब्रह्मांड थरथरू लागले, तेव्हा भगवान शिवांनी आपल्या गणांना आज्ञा दिली की जा आणि अशा एका जीवाचे मस्तक घेऊन या ज्याची माता त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली असेल. पण तो हत्ती नेमका कोण होता? पौराणिक कथांनुसार तो होता गजासूर. गजासूर हा शिवांचा निस्सीम भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून एकच वर मागितला, हे महादेवा, माझ्या मृत्यूनंतरही माझे मस्तक सदैव तुझ्या सानिध्यात असावे. जेव्हा शिवगणांनी त्याला पाहिले तेव्हा गजासुराला समजले की आपली वेळ आता आली आहे. त्याने आनंदाने डोळ्यात भक्तीचे अश्रू आणून आपले मस्तक अर्पण केले. जेव्हा ते मस्तक बालगणेशाला लावले गेले तेव्हा केवळ एक शरीर पूर्ण झाले नाही, तर एका महाबुद्धीचा उगम झाला. हत्तीचे मोठे कान म्हणजे अफाट ज्ञान ऐकण्याची क्षमता आणि सोंड म्हणजे कठीण प्रसंगातही लवचिकता. एका भक्ताच्या बलिदानाने बाप्पाला गजानन हे नाव मिळाले आणि तो हत्ती जगासाठी अमर झाला. अशाच अद्भुत आणि नवनवीन कथांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.